महादेव जानकर रासपचे नेते परभणीची लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। 1 एप्रिलला महादेव जानकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपच्या उमेदवार बीडच्या पंकजा मुंडे हे उपस्थित राहतील। महादेव जानकर यांनी एबीपी माझाला फोनवरून ही माहिती दिली आहे। उद्या परभणीमध्ये आपण पोहोचणार असल्याचं सुद्धा जानकर यांनी सांगितलं। महादेव जानकर स्वतः आता दूरध्वनीवरून आपल्या सोबत आहेत। जानकर साहेब, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। नमस्कार नमस्कार नमस्कार, अभिनंदन सुरुवातीला तुमची उमेदवारी घोषित झाल्याबद्दल। थँक्यू थँक्यू थँक्यू। पर तुम्ही आधी आम्हाला वाटलं होतं की महाविकास आघाडीकडनं निवडणूक लढणार, माढ्यामधून तुम्हाला जवळपास निश्चित झालं होतं तिकीट आणि अचानक तुम्ही महायुतीमध्ये गेलात, काय नेमकं कारण आहे? काही नाही, आदरणीय पवार साहेबांचं देखील मी आभार मानतो पवार साहेबांच्या, परंतु त्यांना आम्ही काँग्रेसला आणि शिवसेनेला जागा मागितली होती। फक्त पवार साहेबांनी एकच जागा डिक्लेअर केली होती। काँग्रेसचा आणि शिवसेनेचा काही रिस्पॉन्स आलेला नाही। मग त्यांनी आम्ही त्यांना 3 जागा मागितल्या होत्या महाविकास आघाडीला। तर पवार साहेबांचं अभिनंदन की त्यांनी फक्त माढ्याची मला देऊ केली होती, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। परंतु उद्धव साहेबांचा आणि काँग्रेसचा काही रिस्पॉन्स आलेला नाही आणि महायुतीला मी 2 जागा मागितल्या होत्या, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीला। तर त्यांनी 1 जागा दिली, म्हणजे 50% भागीदारी यांनी दिलेली आहे। अजितदादाच्या कोट्यातला राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देण्यात आलेली आहे आणि तो आता मी परभणी मतदारसंघात माझा स्वतः पक्षाचा एक आमदार बी आहे आणि मी परभणी आणि माढा ह्याच्याबद्दल दोघांबद्दल कॉन्सन्ट्रेशन होतो। दोघांनाही सांगितलं होतं महायुती आणि महाविकास आघाडीला, पण फक्त महाआघाडीमध्ये फक्त आदरणीय शरद पवार साहेबांनीच फक्त रिस्पॉन्स चांगला दिला, त्यांचा मी ऋणी आहे। परंतु उद्धव साहेब आणि काँग्रेसनं आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही, आमच्याशी चर्चा सुद्धा केली नाही आणि इथं अजितदादांनी, एकनाथ शिंदेनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं सांगितल्यानंतर मग आम्हाला इथली जागा सोडली, राष्ट्रीय समाज पक्षाला 1 जागा, आणि त्याबद्दल 1 तारखेला मी अर्ज भरतोय। त्या अर्ज भरण्यासाठी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आमच्या भगिनी पंकजताई मुंडे यांना मी निमंत्रित केलेलं आहे आणि ते येणार आहेत अर्ज भरण्यासाठी 1 तारखेला। बरं, माढ्याची जागा तुम्ही महायुतीकडनं सुद्धा मागितली होती? महायुतीला मागितली होती, पण महायुतीने दिलेली नाही मला। ती महायुतीला सिटिंग खासदार असल्यामुळे त्यांनी दिली नाही तिथं। आणि मग महाविकास आघाडीकडे ज्या 3 मागितल्या होत्या त्या कोणकोणत्या होत्या? परभणी, माढा आणि सांगली, 3 मागितले। बरं, जानकर साहेब, खूप खूप धन्यवाद। एबीपी माझ्याशी संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं उमेदवारीसाठी आणि शुभेच्छा तुम्हाला। थँक्यू थँक्यू थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।